दरम्यान हरियाणामध्ये मतमोजणीत काँग्रेसला जास्त मताधिक्य असल्याचं समोर आलेलं आहे। 40.39% म्हणजेच 10,31,059 मतं काँग्रेसला मिळाले, तर भाजपला 38.59% म्हणजेच 9,85,081 मतं मिळालेली आहेत आणि काँग्रेसला सुद्धा जास्त मतं त्या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, काय सांगाल, हरियाणामध्ये काँग्रेसला जास्त मताधिक्य असल्याचं पाहायला मिळतंय? एका बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जे कल हाती येत आहेत त्या कलानुसार हरियाणामध्ये आता उलटफेर होताना दिसत आहे आणि जवळपास बहुमताचा आकडा जो आहे कलांमधला तो भाजपने क्रॉस केलेला आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर भाजपचे मतांची जी आकडेवारी आहे ती काँग्रेसपेक्षा कमी असल्याचं या ठिकाणी दिसतंय। काँग्रेसला जवळपास 40.50% इतकी मतं मिळाली आहेत आतापर्यंत, तर भाजपला 38.70% मतं मिळाली आहे। एकूण जर मताचा काउंट जर पाहिला तर आतापर्यंत काँग्रेसला 12,90,490 मतं जी आहेत ती मिळालेली आहेत, तर दुसरीकडे भाजपला आतापर्यंत 12,33,256 इतकी मतं जी आहेत ती मिळालेली आहे। मात्र मतांमध्ये काँग्रेस जे आहे ते आघाडीवरती गेल्याचं दिसून येते, तर भाजप पिछाडीवरती। मात्र एकूण जागांचा जर आकडा पाहिला तर या जागांमध्ये भाजपने सरशी मारल्याचं दिसून येते। बहुमताचा आकडा जो आहे कलांमध्ये तो क्रॉस केल्याचा दिसून येते। त्यामुळे आता हरियाणामध्ये भाजप विजयाची हॅट्रिक मारेल काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय एक चुरशीची निवडणूक ही खरं तर म्हणावी लागेल। हरियाणामध्ये आधी काँग्रेस आघाडीवर होती आणि आता मात्र भाजपनं या ठिकाणी कमबॅक केलंय।